पंच आपण या तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत प्रमुख पंच जरा डिसिजन क्लोज आहे त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे यावेळेस फलंदाज नॉट आउट आहे सेफ आहे आपल्या झोन मध्ये धाव एक येते सिंगल धाव कंप्लीट झाले यावेळेस सिंगल धाव कंप्लीट सिंगलने वावशी संघाचे खाते ओपन होते आता स्ट्रायकिंगला डावखुरा शैलीचा फलंदाज आपण पाहतोय एक हार्ड हिटर स्फोटक फलंदाज करण आता मात्र कुठेतरी एक चांगली बॅटिंग पाहायला मिळेल कारण क्रिकेट मध्ये आपण पाहतोय सर्वात घातक फलंदाज म्हटला जातोय डावखुरा शैलीचा फलंदाज आणि तोच स्ट्रायकिंग वरती आपण पाहतोय डावखुरा शैलीचा करण गोलंदाजी ट्रॅकवर राऊंड द विकेटने संतोष षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक स्ट्रायकिंगला डावखुरा शैलीचा एक विध्वंसक फलंदाज आपण पाहतोय करण यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळतात खराब चेंडू आहे वाईट चेंडू चांगली गोलंदाजी करावी लागेल संतोषला कारण स्ट्रायकिंगला वावशी संघाचा एक हार्ड हिटर फलंदाज आपण पाहतोय करणला ज्याच्या जर स्लॉट मध्ये चेंडू आले तर मोठे फटके येऊ शकतात वाईट साठी रिव्ह्यू नाहीये या अतिरिक्त दाबेने वावशी संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती आता 2 धाबा स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर फलंदाज करण इथे जबरदस्त चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जबरदस्त उसळी गोलंदाज संतोषला प्रदान होते इथे डॉट बॉल चांगलं कमबॅक करतोय हा संतोष 4 षटकाची मॅच आहे वावशी संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे स्ट्रायकिंगला करण आहे त्याच्या साथीला उजव्या हाताचा साई इनाद इथे एज लागते एष्ट्यांच्या पाठीमागे जबरदस्त झेल फलंदाज होईल फेल करण बॅक टू डग आउट टीम आपण पवेलियन कक्षात बसून घ्या आपल्याला विनंती आयोजकांनी सुविधा उपलब्ध केले खुर्च्या आहेत तिथे आपण त्या खुर्च्यामध्येच बसून घ्या पहिला गडी बाद होतोय वावशी संघाला लेफ्ट हँडर फलंदाजाला डगआउटचा रस्ता गोलंदाज संतोषनं इथे दिलाय आणि आता नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आपण कुणालला पाहतो एक उंच शरीर यष्टीचा हा फलंदाज एक हार्ड हिटर स्फोटक फलंदाज इन्या तिसऱ्या नंबर वरती आपण पाहू शकाल वावशी संघासाठी हा फलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पंचांच्या डाव्या बाजूने संतोष स्ट्रायकिंगला फलंदाज कुणाल इथे बिग हिट केलाय प्रॉपर टायमिंग चेंडूला सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून हा फलंदाज कुणालने फेकलेला बिग हिट षटकार काय फलंदाज गेल्या गेल्या आपले इरादे स्पष्ट करतोय कुणाल पहिल्या चेंडूवर बिग ब्लास्ट षटकार आणि या षटकाराने टीम वावशी संघाची टोटल एक गडी बाद तब्बल 8 धावा या फलंदाजाला रोखण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल तळवाडे संघाला पुन्हा एकदा संतोष इथे पुन्हा एकदा फटका फसलाय तिथे एक्स्ट्रा कव्हरला बिग विकेट डाऊन मोठा आदरा वावशी संघाला फलंदाज कुणाल बॅक टू डग आउट
होतोय नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती कमळाकर जबरदस्त गोलंदाजी संतोषची 2 गडी बाद करण्यात यश आले। या वेळेस मागचा दरवाजा जरूर उघडा होता परंतु तिथे चांगली गोलंदाजी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। पहिल्या डावात फलंदाजी करताना वावशी संघाची टोटल 2 गडी बाद अवघ्या 8 धावा। गोलंदाजी ट्रॅकवर आपण तळपाडे संघाकडून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी रोशन येतोय। चला स्पीडअप ठेवा। पंचांना सुद्धा विनंती आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला आपण वारंवार ताकीद देत जा कारण आज उशिरा झालाय। जरी पहिला दिवस आहे परंतु पहिला सामना 12:15 वाजता चालू झालाय त्याच्यामुळे आपल्याला स्पीडअप ठेवणं गरजेचं असेल। गोलंदाजी ट्रॅकवर रोशन आलाय होतं विकेट न स्ट्राइकिंगला फलंदाज सलामीचा फलंदाज साईनाथ। शॉर्टपिच चेंडू यावेळी हलकीशी ये ज्येष्ठांच्या पाठीमागे फर्स्ट स्लिपला चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। फक्त मिळेल आपण पाहतोय अवघी सिंगल धाव। या सिंगलने टीम वावशी संघाची टोटल धावफलकावरती पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 9 धावा। आता स्ट्राइकिंगला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहू शकाल कमळाकरला ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे। क्लासिकल फटके खेळण्यास माहीर असणारा फलंदाज समोर मात्र यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न परंतु पंच सांगतात हा खराब चेंडू आहे वाईट चेंडू। अतिरिक्त धाबेने टीम वावशी संघाची टोटल 2 गडी बाद 10 धावा। कमबॅक करावं लागेल वावशी संघाला कारण समोर तळपाडे संघ आहे त्यांच्या विरोधात खेळताना 40+ धावा करणं गरजेचं असेल। टाकेला फलंदाज कमळाकर यावेळेस फटका कमालीचा परंतु हवं तसं टायमिंग पाहायला मिळत नाहीये। चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय तिथे क्षेत्ररक्षण कमालीचं आणि या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धावा। या 2 धाबेने टीम वावशी संघाची टोटल पहिल्या सत्रात फलंदाजी करताना 2 गडी बाद आपण पाहतोय 12 धावा। चांगली पार्टनरशिप करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना कारण 2 गडी बाद झाले। चांगली पार्टनरशिपची गरज आहे वावशी संघाला। पुढील चेंडू इथे शॉर्ट ऑफ लेनची चेंडू होता परंतु आधीच बॅट फिरून बसतोय हा फलंदाज आणि हा डॉट बॉल। कमळाकरला फलंदाजी चांगली करावी लागेल। यावेळेस पायात टाकलाय जबरदस्त गोलंदाजी क्लीन बोल्ड त्रिफळाची। बारा धावा आहे धावफलकावरती 4 गडी बाद 12 अशी नाजूक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात
फलंदाजी करताना वावशी संघाची टोटल फक्त 12 धाबा 4 गडी बाद। नवीन फलंदाज इंटर होतोय 6व्या नंबरवरती बाळू। आता पूर्ण जबाबदारी बाळू आणि फलंदाज जो सलामीचा नॉन स्ट्राईकला आहे साईनाथ त्याच्यावरती असेल। चांगलं कमबॅक करावं लागेल। शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 मधील यावेळी चांगला शॉट ऑफ लेनचा चेंडू जबरदस्त डिलिव्हरी चेंडू डॉट आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2चा खेळ संपलाय आणि वावशी संघाची टोटल धावफलकावरती 4 गडी बाद अवघ्या 12 धावा।
मध्ये गोलंदाज करणचं कौतुक करावं लागेल, कारण जबरदस्त गोलंदाजी तलवाडे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाने आपण पाहतोय जबरदस्त लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली होती आणि पूर्णपणे आता बॅकफुट वरती वावशी संघाला आणून ठेवलंय. कमबॅक करावं लागेल वावशी संघाच्या या फलंदाजाला, ज्याच्याकडे अनुभव भरपूर असेल परंतु कुठेतरी प्रॅक्टिसचा अभाव सुद्धा वावशी संघाच्या प्रत्येक फलंदाजावरती पाहायला मिळतोय. कमबॅक करावं लागेल या संघाला, कारण पहिल्या सत्रात आपण बॅटिंग करतोय, टार्गेट मोठं ठेवावं लागेल. पुढील चेंडू इथे पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक करून ठेवलंय आपल्या संघाला या गोलंदाजाने. यावेळी चांगला फटका आहे अक्रॉस द लाईन, एक कॉर्नरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. उचलफेक करीपर्यंत इथे धोक्याची घंटा आणि तिथे आपण पाहू शकाल फलंदाज होतोय बाद धावबाच्या स्वरूपात. सोळा धावा आहेत. वावशी संघ आपण खेळाडू कक्षात बसून घ्या मित्रांनो, सहकार्य करा. 7 गडी बाद झालेत. इंडिया 9व्या नंबर वरती आपण पाहतोय फलंदाज हर्षल. आता पूर्णपणे बॅकफुट वरती टीम आपण पाहतोय वावशी संघ, कारण धावफलकावरती 7 गडी बाद अवघ्या 16 धावा आहेत. शेवटचा 17 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. 17 बनल्यात. आता 17 कोणत्या संघाला खतरा असेल ते मात्र आपण सांगू शकत नाहीये. तिसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. धावफलकावरती 17 धावा बनल्या, 7 गडी बाद झालेत. शेवटचा चेंडू करणचा. यावेळी जबरदस्त डिलिव्हरी, परंतु खराब क्षेत्ररक्षण एस्टेच्या पाठीमागे शॉट पॉइंट लेगला. आणि इथे आपण पाहतोय या चेंडूवर म्हणजे अवघे सिंगल धाव आणि सिंगलने मैदानाच्या आतमध्ये 3 षटकाचा खेळ संपलाय आणि वावशी संघाची टोटल 6.00 च्या सरासरीने अवघ्या 18 धावा. चला स्पीडअप ठेवा. 3 षटकाचा खेळ संपलाय, 18 धावा बनल्यात. उर्वरित 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट सामना आपल्याला पाहायला मिळेल किनवली रायकरपाडा त्यांना फाईट करेल चोरावले वाडी संघ. जर उपस्थित झाला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. किनवली रायकरपाडा उपस्थित झालाय, त्यांचं सरसे हार्दिक स्वागत आहे. वेळेवर हजर झाल्याबद्दल आपलं कौतुक आहे. पुन्हा एकदा पहिला चेंडू, शेवटचा षटक, इथे फटका आपण पाहतोय फसलाय शॉट पॉइंटला. तिथे जबरदस्त क्षेत्ररक्षण, फलंदाज बाद. डाव्या क्रमांकावरती इंटर होतोय फलंदाज ओमकार. डाव्या नंबर वरती आपण पाहतोय अतिशय नाजूक परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये वावशी संघाची.
कारण पहिल्या सत्रामध्ये आपण फलंदाजी करताना फक्त अवघ्या धावफलकावरती 18 धावा जोडल्यात. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. कमालीची गोलंदाजी तळपाडे संघाची आपण पाहिली आहे. शेवटचे 5 चेंडू शिल्लक. स्ट्रायकेला ओमकार. इथे चांगला फटका. समोर ड्राईव्ह आहे. लॉफ्टेड ड्राईव्ह. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण आहे. फक्त मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने वावोशी संघाची टोटल आपण पाहतोय फक्त 8 गडी बाद अवघ्या 19 धावा. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 25 प्लस धावा कराव्या लागतील वावोशी संघाला, कारण समोर एक चांगला संघ आहे. तळपाडे संघाची चांगली बॅटिंग लाईनअप आहे. इथे अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एसटी रक्षक थोडा फंबल झालाय, परंतु कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव दिली जात नाहीये. अतिरिक्त धाव कोणत्याही प्रकारची दिली जात नाहीये. डॉट बॉल. चांगले षटक आपण पाहतोय. भावेशने मात्र आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत. फक्त एक सिंगल धाव खर्च केले. पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर डॉट आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे हलकीशी एज. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक गडी बाद.
थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर 2 धाबा, एक क्लासिकल फटका आपण संतोषच्या बॅट मधून पाहिला. त्यानंतर कुणालचं जबरदस्त कमबॅक, फलंदाज संतोषला त्रिफळा चित केलं आणि तिथे पहिली विकेट प्राप्त केली. आता नवीन फलंदाज तिसऱ्या नंबर वरती आपण रुपेशला पाहतोय. 20 धाबांचं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्या, त्यानंतर विकेट आले. जिंकण्यासाठी 18 ची गरज आहे तळपाडे संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण रुपेशला पाहतोय. तिसऱ्या नंबर वरती जिंकण्यासाठी तळपाडे संघाला अजून 22 चेंडू, 18 ची गरज आहे. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने जबरदस्त देखणा स्ट्रोक. चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. फलंदाज रुपेशच्या बॅट मधून हा पहिला चौकार. या चौकाराने तळपाडे संघाची टोटल 1 गडी बाद, 6 धाबा. आता जिंकण्यासाठी अवघ्या 14 धाबांची गरज. 21 चेंडू 14 धाबा. समीकरण सोपं आणून ठेवलं या फलंदाजाने. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला रुपेश. इथे कव्हर ड्राईव्हचा देखना नजराना, परंतु डीप बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसरीसाठी प्रयत्न आणि तिथे धोक्याची घंटा. फलंदाज धावबाच्या स्वरूपात होतोय फेल. फलंदाज बाद. रुपेश मात्र धावबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज रोशन गेलाय आणि धावफलकावरती तळपाडे संघाची टोटल आपण पाहतोय 2 गडी बाद, तब्बल अवघ्या 7 धाबा. जिंकण्यासाठी तब्बल 13 ची गरज आहे. यावेळेस आंधळी फटका पाहायला मिळतोय. चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये आणि हा चांगला चेंडू, डॉट बॉल. पूर्णपणे शरीरावर चेंडू आदळलाय. जरा चेक करावं फलंदाजाला, कोणत्याही प्रकारची इजा नसावी, कारण पूर्णपणे आंधळी शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि हा डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे. 7 या अंकावरती 13 धाबांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे. पुन्हा एकदा कुणाल राईट आर्म राऊंड द विकेट न पुढील चेंडू. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू. षटक क्रमांक पहिले संपले. 7 धावा बनल्यात. आता येणारे 18 चेंडू, 13 ची गरज. येणारे 18 चेंडू आणि तळपाडे संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 13 ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी भावेश आलाय. पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द विकेटनं स्ट्रायकिंगला सलामीचा फलंदाज आपण पाहतोय करण. 18 चेंडू 13 ची फक्त गरज आहे. समीकरण सोपं आहे, परंतु हा क्रिकेट आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकत नाहीये. इथे आडव्या बॅटने फटका चांगला आहे. डीपला दुर्बल क्षेत्ररक्षक आहे. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये रनिंग बिटवीन द विकेट. कमालीची 2 धाबा कंप्लीट. या 2 धाब्याने टोटल आपण पाहतोय तब्बल आता 9 धाबा. आता येणारे 17 चेंडू, फक्त 11 ची गरज. कमबॅक करावं लागेल इथे वावोशी संघाला, कारण आपण धाबा कमी केल्या, त्याच्यामुळे आपल्याला गोलंदाजी टिचून करावी लागेल. शॉर्टपिच चेंडू, बॅकफुट पॉइंट, चांगला फटका आपण पाहतोय. गली आणि पॉइंट मधून चेंडू चाललाय डीप मध्ये. शेवटच्या मोमेंटला टांगा पलटी, घोडा फरार. चेंडू सीमा पार, 4 धाबा. या चौकाराने 13 धावा आहेत. 7 ची गरज. इथे काय फटका आहे प्रॉपर वीरेंद्र सेहवाग स्टाईल मध्ये. अपर कट, चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेने.
चेंडू जातोय सीमा पार 4 धावा. आता फक्त जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज. धावफलकावरती तब्बल 17 धावा. अशा प्रकारचे जर आपण चेंडू फेकाल फलंदाजाला शॉर्ट प्लेनचे चेंडू तर तो सोडणार नाहीये. जबरदस्त बॅटिंग यावेळेस. फटका दमदार परंतु हवेत आहे आणि तिथे पकडले जाईल. संपवलाय फलंदाज करणचा खेळ. सॉरी रोशन बाद होतोय. रोशनने जबरदस्त बॅटिंग केली परंतु सामना फिनिश करण्याच्या नादात आपली विकेट देऊन बसला. फक्त आता तळवाडे संघाला जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. फक्त सामन्यामध्ये औपचारिकता बाकी आहे. बाकी काही शिल्लक राहिलं नाहीये. चांगली मॅच पाहायला मिळत नाही. प्रेक्षक वर्गांना अशी मॅच आवडत नाहीये. प्रेक्षक वर्गांना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जायला पाहिजे तरच प्रेक्षक वर्ग खुश असतात. 3 धावांची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवर भावेश आलाय. यावेळेस अक्रॉस द लाईन ने खेळण्याचा प्रयत्न. इथे खराब क्षेत्ररक्षण एस्ट्यांच्या पाठीमागे. तिथे एस्ट्राची धाव आणि या चेंडूवर मिळेल सिंगल. या एका धाब्याने आता तळवाडे संघाची टोटल 18 आहे. जिंकण्यासाठी 2 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा भावेश. इथे विजय फटका मारण्याचा प्रयत्न आणि प्रॉपर टायमिंग. चेंडू गोळीच्या वेगाने. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश.